मंडळी, मका लागवड करताना अनेक शेतकरी लाखो रुपये खर्च करतात, महागडं बियाणं घेतात, खतावर खर्च करतात, तरी पण अपेक्षित उत्पादन मिळत नाही। आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बियाणं नाही तर लागवडीतील काही छोट्या चुका। त्यामुळे जर तुम्हालाही यंदा मक्याचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत तज्ञांनी सांगितलेले मका लागवडीच्या अशा काही महत्त्वाच्या शिफारसी ज्या तुमचं उत्पादन वाढवू शकतात। त्याआधी ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। सर्वप्रथम येतं ती जमिनीची मशागत। शेतीसाठी नांगरणी झाल्यानंतर शेवटच्या कुळ्याच्या पाळीला सेंद्रिय खत देणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढतं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मिळतात। तज्ञांच्या मते एका हेक्टरसाठी 25 ते 30 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं। मात्र जर तुम्ही यापूर्वी सेंद्रिय खत जमिनीत गाडलं असेल तर अतिरिक्त सेंद्रिय खत देण्याची गरज नसल्याचंही सांगितलं जातं। आता येऊया पेरणीच्या वेळेकडे। साधारण 15 जून ते 15 जुलै हा कालावधी मका पेरणीसाठी योग्य मानला जातो, पण यंदा पावसाची परिस्थिती पाहता घाईघाईने पेरणी करू नका। तज्ञांच्या मते 75 ते 100 मिलीलीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करणं फायदेशीर ठरतं। पेरणीसाठी एका हेक्टरला 15 ते 20 किलो बियाणं पुरेसं असतं। पेरणी करताना बियाणं जमिनीत 4 ते 5 सेंटीमीटर खोल टोकन पद्धतीनं टाकावं। मात्र अनेक शेतकरी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ती म्हणजे रोपामध्ये अंतर। योग्य अंतर न ठेवल्यास रोप संख्या बिघडते आणि उत्पादनात थेट परिणाम होतो। जर तुम्ही लवकर तयार होणाऱ्या वाणाची लागवड करत असाल तर 2 ओळीमध्ये अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावं। पण मध्य कालावधीच्या वाणासाठी 2 ओळीमधील अंतर 75 सेंटीमीटर ठेवण्याचा सल्ला दिला जातो, आणि ते ठेवलं सुद्धा पाहिजे। त्यामुळे पिकामध्ये हवा चांगली खेळत राहते आणि पिकाला चांगला सूर्यप्रकाश मिळतो आणि उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते। पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी उगवण झाल्यावर छटाई करणंही तितकंच महत्त्वाचं असतं। यामुळे आवश्यक तेवढी रोपसंख्या राखली जाते आणि पिकाची वाढ चांगली होते। आता प्रश्न येतो, पेरणी कोणत्या पद्धतीने करावी? साधारणपणे सरीवरंबा किंवा सपाट वाफ्यावर पेरणी केली जाते, पण यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेता रुंद वरंबा सरी पद्धत अधिक फायदेशीर ठरू शकते। या पद्धतीमुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं आणि पिकालाही फायदा होतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खत व्यवस्थापन। मक्यासाठी एका हेक्टरमध्ये 120 किलो नत्र, 60 किलो स्फूर्द आणि 40 किलो पालाश इतक्या प्रमाणात खताची गरज असते। पेरणीनंतर 30 दिवसांनी उर्वरित 40 किलो नत्र द्यायचं आणि 40 ते 45 दिवसांनी उरलेलं 40 किलो नत्र द्यायचं आहे। म्हणजे नत्राची मात्रा एकदम न देता 3 टप्प्यामध्ये दिल्यास पिकाला त्याचा अधिक फायदा होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते। मित्रांनो, मका लागवडीत केवळ चांगलं बियाणं घेणं म्हणजे काम संपत नाही। योग्य मशागत, वेळेवर पेरणी, रोपामधील योग्य अंतर आणि खताचं शास्त्रीय नियोजन या 4 गोष्टीचं योग्य पालन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते। आणि तुम्ही यंदा कोणत्या वाणाचा मका लावणार आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तसेच शेतीविषयक अशाच नवीन आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।